नंतर राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेऊया महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये। काँग्रेस आमदारांची उद्या बैठक, आमदारांना स्नेहभोजन तसंच विधान परिषद निवडणुकीसंदर्भात स्ट्रॅटेजी ठरणार। महाराष्ट्रासह 4 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचं पुन्हा भारत जोडो अभियान, महाराष्ट्रात उल्का महाजन यांच्याकडे जबाबदारी। राज्यातल्या अर्जदार लाडक्या बहिणींची संख्या आता 49 लाखांवर, अर्जाची मुदत 31 ऑगस्ट, 15 ऑगस्टला लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणार। 50% अग्निवीरांना नोकरीमध्ये कायम करा, अग्निवीराला वीरमरण आलं तर त्यांच्या कुटुंबियांना पेन्शनसारखी मदत मिळावी, सैन्य दलाची केंद्राकडे शिफारस। सध्या अग्निवीर योजनेत 25% अग्निवीरांना नोकरीत कायम करण्याची तरतूद। अनधिकृत पॅथॉलॉजी लॅब विरोधात लवकरच कायदा, बिना नोंदणी लॅब विरोधात शिक्षेची तरतूद करणार, मंत्री उदय सामंतांची मंगळवारी विधानसभेत माहिती। पॉलिटेक्निक प्रवेशासाठी शेवटची संधी, तंत्रशिक्षण मंडळाकडून 18 जुलैपर्यंत अखेरची मुदतवाढ, वेळापत्रकानुसार प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी 25 जुलैला प्रकाशित केली जाणार। वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीरचे वडील राजेश शहा शिवसेना उपनेता पदावरून कार्यमुक्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला निर्णय। वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहाचा कबुलीनामा, अपघाताच्या वेळेला आपणच गाडी चालवत असल्याची मिहीर शहाची कबुली। वरळी हिट अँड रन प्रकरणी मिहीर शहाच्या कुटुंबियांचा क्राईम ब्रांचनं नोंदवला जबाब, आमच्यावर हल्ला होईल या भीतीनं घर सोडलं, बहिणीचा दावा। वरळी हिट अँड रनमध्ये कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू, आदित्य ठाकरेंनी नाखवा कुटुंबियांची घेतली भेट, आदित्य ठाकरेंकडून कुटुंबियांचं सांत्वन। आरोपी मिहीर शहाला कोळीवाड्यातल्या भर चौकात सोडा, आदित्य ठाकरेंची मागणी। वरळी हिट अँड रनचं प्रकरण सरकारकडून जाणून बुजून दाबण्याचा प्रयत्न, या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। मिहीर शहाला फरार होण्याची संधी दिली गेली, राज्य सरकारकडून मिहीर शहाला मदत केली जाते का, अनिल देशमुखांचा सवाल। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा